तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच जुळली गाठ गं ही मालिका वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली आहे. कारण आता एका व्यक्तीचा हे जीव घेण्याचा प्रयत्न करतात, पण तिच्या पाठीशी देवी म्हणजे देवांचा वास असल्यामुळे तिचा काही जीव घेता येत नाही. पण मात्र काही ना काही कारण शोधून काही ना काही करून ते मात्र तिच्या जीवाशी खेळत असतात. तर मग कोणाच्या आणि आता नक्की कोण कोणाच्या जीवाशी खेळते आणि तिला मारण्यासाठी नक्की कोण काय प्लॅन करते हे आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की आता सावीच्या जीवाशी ही दामिनी आणि इरा खेळत असते. म्हणजे त्यांना दोघींना सावी धैर्याच्या आयुष्यात नको हवं असते. म्हणजे हिराला तर धैर्याशी लग्न करायचं असतं, त्यामुळे तिला सावीला तर कटच करायचं असतं. पण आता दामिनीला सुद्धा ती सून म्हणून नको होती, त्यामुळे तिला सुद्धा आता सावी नको होती. त्यामुळे तिने सुद्धा तिला मारण्याचा कट रचलेला असतो. तर मग आता हिने आता काय मारण्याचा कट म्हणजे कसा तिला मारायचा याचा कट रचलेला असतो तर असा. तर मग आता दामिनीने त्या नानांकडून विषबाधेचं औषध आणलेलं असतं आणि ते औषध आता तिला काही करून सावीच्या जेवणात मिसळून द्यायचं असतं. त्यामुळे हळूहळू सावीचा मृत्यू होणार असतो. म्हणजे ती हळूहळू मृत्यूशी झगडणार आणि त्यानंतर मग सावीचा फायनली मृत्यू होणार, असं ते औषध असतं. चला तर मग पाहूया. पण आता इकडे ते काही औषध दामिनीमुळे काही सावीच्या पोटात जात नाही. उलट ते औषध दामिनी सावीच्या पोटात टाकते, म्हणजे सावीच्या खाण्यात टाकते. हा पुरावा आता सावी धैर्याला दाखवणार आणि धैर्याला खूप राग आलेला असतो की त्याच्या बायकोचा जीव घेणारी व्यक्ती ही त्याची आईच आहे आणि तिने डायरेक्ट जेवणातच विष कालवलंय. त्यामुळे त्याला सुद्धा धक्का बसणार. त्यामुळे आता हा धैर्य काही ऐकणार नाही आणि आता त्याला त्याच्या आईचं सगळं सत्य कळणार आणि फायनली सावीच्या बाबांना न्यायसुद्धा मिळणार. कसा तो आपण बघूया. तुम्ही प्रश्नातच असाल तर मग आता इकडे वटपौर्णिमेची पूजा चालू असते. वडाच्या झाडाची पूजा धैर्य आणि सावी करत असतात. तेवढ्यात आता मग तिथे दामिनीसुद्धा आलेली असते, कारण इराने तिची बंदूक नेलेली असते आणि त्या बंदुकीने ती सावीचा जीव घेणार असते. त्यामुळे जर सावीने जीव घेतला तर सावीसुद्धा अटक होणार आणि त्याबरोबर आता सावी एकटी अटक नाही होणार, तर दामिनीसुद्धा तिच्यासोबत अटक होणार. कारण सावीला ती मारणार आणि तिची बंदूक तिच्या हातात असणार. त्यामुळे इकडे धैर्य आणि सावी पूजा करतच असतात. तिकडे आता इराने नेम वगैरे धरलेला असतो. इकडे धैर्य आणि सावीने वडाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा मारलेल्या असतात. तर मग आता तिथे सावीचा पाय घसरतो आणि आता पाय घसरल्यामुळे तिथे धैर्य तिला पकडून ठेवतो आणि त्यामुळे आता धैर्याने पकडून ठेवल्यामुळे आता सावी वाचते. तर मग आता धैर्य तिला 7 जन्माची वचनं देत असतो. जशी की आपण लग्नात देतो तशीच तो वचनं आता तिथे देत असतो आणि आता तो बोलतो की तुझ्या प्रत्येक जन्मात मला म्हणजे धैर्य आणि सावी हे एकत्र असणार, आपण कधीच वेगळे होणार नाही आणि तुझ्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील. तुला काही लागलं दुखलं खुपलं तर मी असेल. म्हणजे तो एक असं वचन देतो की तुला काही झालं तरी तुझ्यासोबत मी असेल, तुझ्या पाठीशी मी असेल, असं आता त्यांनी तिला वचन दिलेलं असतं. तर मग आता सावीसुद्धा मनातल्या मनात बोलते की मी फक्त तुम्हाला जेव्हा दामिनी मॅडमचं सत्य सांगेल तेव्हासुद्धा तुम्ही मला अशीच साथ द्या, असं आता तिने मनात बोललेलं असतं. तर मग आता इकडे इराने नेम वगैरे धरलेला असतो. तेवढ्यात मग आता तिथे दामिनी येते. दामिनीला ती दिसते आणि दामिनी तिथे येऊन तिची गन खाली करते आणि पहिली गन घेते आणि गन लपवते. तर मग इराला राग येते. इरा बोलते की तुम्ही का आलात म्हणून, तुम्ही का सावीला वाचवतात? मेली असती ना, आजचा दिवस खूप चांगला आहे. मेली असती तर मेली असती. ती मेली तरच माझं आणि धैर्याचं लग्न होईल, तसं माझं आणि धैर्याचं लग्न होणार नाही. ती तिच्या आत्याला विचारते की आत्या तुला ती सावी सून म्हणून हवी का, मी नको आहे का? मग असं जर तुला करायचं असेल तर मी धैर्यांना आत्ता जे काही सत्य आहे ते सगळं तुझं सांगून टाकेल. म्हणजे एक प्रकारचे तिने तरी दामिनीला धमकीच दिलेली असते. कारण दामिनीचं जे काही सत्य आहे, तिने जे केलेले कांड आहेत, म्हणजे अर्थात सावीच्या बाबाचा ॲक्सिडेंट, तो सगळा आता ती धैर्याला सांगणार अशा आता तिने तिला धमकी दिलेली असते. पण आता दामिनी तिला समजून सांगते आणि बोलते की ती मरणार आणि तिला आपण हळूहळू मारायचं. असं एका झटक्यात मारल्यावर कोणी छान म्हणजे कोणी मोठं नाही बोलत. त्यामुळे तिला आपण मारायचं पण काही थोड्या थोड्या वेळाने, असं आता तिने तिला सांगितलेलं असतं. आणि हिराला ते पटतं, कारण हिराला तिने समजून दिलेलं असतं. पण हिराच्या तळपायची आग काय अजून गेलेली नसते. त्यानंतर मग आता इकडे वटपौर्णिमेची पूजा वगैरे झालेली असते, धैर्याने सावीने केलेली असते. तर मग तिथल्या बायका बोलतात
की नवरा हवा तर तुझ्यासारखा म्हणजे धैर्यासारखा, आणि आता ते धैर्याचे दृष्ट वगैरे काढून घेतात. तर मग आता इकडे सावी आणि धैर्य घरी आलेले असतात आणि सावी आरशासमोर उभी राहिलेली असते. तिला सगळं आठवतं, म्हणजे तिला धैर्याने तयार केलेलं आठवतं, तिला मंगळसूत्र घातलेलं आठवतं. तेव्हा मग ती आरशात पाहून बोलते की धैर्य, मला तुमची खूप आठवण येते आणि माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असं सुद्धा ती बोललेली असते. आणि ती मोठ्याने बोललेली असते की आय लव्ह यू धैर्य. आणि आता पूर्ण ती गोलभर फिरलेली असते, म्हणजे एक प्रकारे ती तिच्या आनंदातच असते. आणि ती गोल फिरते आणि मागं पाहते तर काय, तिथे धैर्य आलेला असतो. आणि मग ती गडबडते, कारण धैर्य तिथे आलेला असतो. त्यामुळे आता तिला काय बोलावं आणि काय नाही हे सुचत नाही. तर मग धैर्याने ऐकलेलं असतं. धैर्य तिला बोलतं की सावी, तू काय बोललीस म्हणून तो तिला सारखा विचारतो. तर मग आता सावी त्याला सांगते की धैर्य, मला सगळं आठवलंय म्हणून, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, आय लव्ह यू धैर्य. तर असं सावीने त्याला सांगितलेलं असतं. तर मग आता धैर्यसुद्धा खुश होतं. धैर्यसुद्धा बोलतं, हो मला माहिती होतं तू हेच बोलणार, आणि कधी ना कधी हा दिवस येणार आणि तुला सगळं आठवणार. तुला सगळं आठवलंय ना सावी. सावी हो बोलते. मग धैर्याला आनंद होतो आणि धैर्य मग तिला उचलून गोल फिरवतो. आणि त्याला खूप असा आनंद झाला असतो की इतक्या दिवसांनी सावीला सगळं आठवलेलं असतं. आणि सावीने आता तिचं प्रेम, म्हणजे त्यांचं प्रेमसुद्धा सावीला आठवलेलं असतं, त्यांचं लग्नसुद्धा सावीला आठवलेलं असतं. आणि मग ते दोघे खुश असतात. आणि मग आता तिथे तर एक प्रकारे तिथे त्यांचा रोमॅन्स होते असं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मग आता हे सगळं होतं, पण आता सावी आणि धैर्य नवरा बायकोसारखं रोमॅन्स करायला लागतात. पण असं काय होणार नसतं, कारण जर असं केलं तर मग आता दामिनीचं जे काही सत्य आहे ते काही धैर्याला कळणार नाही, आणि धैर्य काही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. आता हे सगळं खोटं असतं, हे सगळं सावीचा भास असतो. तर मग आता सावीला कळतं की हा आपला भास आहे, आणि त्यामुळे आता सावी जे काही म्हणजे तिने आता प्लॅन चालवलेला असतो तो सगळा आता ती धैर्याला सांगते. आणि ती धैर्याला बोलते की नाही, मी तर बोलले आय लव्ह यू आईस्क्रीम म्हणून, मला आता आईस्क्रीम खायची, असा तिने आता हट्ट केलेला असतो. तर धैर्य बोलतो, हे बोलली का? तर मग आता धैर्याला सुद्धा वाटतं मी उगाच आशेला लावून बसलो, आणि मी सुद्धा खूप वेळ आहे, सावीला सगळं आठवेल पण थोडा वेळ लागला असं आता त्यांनी त्याच्या मनाशी ठाम करून ठेवलेलं असतं. कारण त्याने मगाशी ऐकलेलं असतं की आय लव्ह यू धैर्य, पण आता ही सावी बोललेली असते की आय लव्ह यू आईस्क्रीम. तर मग आता त्याच्यामुळे त्याला काही कळत नाही की नक्की काय करायचं. तर आता इकडे रीना आणि पराग सावीला भेटण्याची तयारी करत असतात, आणि त्यांनी आता मोबाईल वगैरे घेतलेला असतो. तिथे आता रीनाला खूप असं टेन्शन आलेलं असतं, आणि तिला काही कळतच नाही की आपण पकडले गेलो तर आपण काय करायचं म्हणून. ती असं त्या परागला विचारत असते. तर पराग तिला समजून सांगतो की आपण नाही पकडले जाणार, आपल्याला सावीची मदत करायला हवी आणि ती आपण करायची, असं आता त्या परागने बोललेलं असतं आणि तिला समजून सांगितलेलं असतं. त्यामुळे आता ते निघालेले असतात सावीला भेटायला. त्यानंतर आता इकडे नीता स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असते आणि ती गुणगुणत वगैरे असते, पण आता तिथे दामिनी आलेली असते. त्यामुळे आता मग नीता डचकते. नीताच तिला सगळं सांगते की एवढं एवढं झाले आणि हे सावीसाठी शुभ झाले असं आता तिने सांगितलेलं असतं. त्यामुळे आता दामिनीला एक वस्तू भेटते की बाबा आहे सावीसाठी जेवण आहे, तर मग आता तिचं ते वेगळं असणार, त्यामुळे ती त्यात विष घालू शकते असं आता तिने प्लॅन केलेला असतो. त्यानंतर मग तिने तिला खोटं बोलून तिथून म्हणजे किचनमधून हाकलून देते. आणि मग त्यानंतर तिच्या प्लॅनिंगची सुरुवात होते. त्यामुळे ती लगेच त्या सूपात ते औषध, म्हणजे ते विषबाधेचं जे काही औषध असतं त्याने ते मिसळलेलं असतं. आणि ती बोलतच असते की सावी, आता तुझ्या मरणाचा खेळ चालू होईल आणि तू आता रोज मृत्यूशी झगडशील, म्हणून तुला असं पाहून मला खूप आनंद होईल असं त्याने बोललेलं असतं. आणि आता ती ते औषध टाकून तिने सगळं मिक्स केलेलं असतं. ती मिक्स करतच असते, तेवढ्यात तिथे आता परत नीता येते. आणि नीता तिला विचारते की आई, हे काय करताय तुम्ही म्हणून, काय चुकलं का सुपात वगैरे, असं आता ती बोलते. तर मग आता इकडे ही दामिनी अडकते, म्हणजे अडखळते. तिला वाटतं हिने जर सगळं काय पाहिलं तर मला उगाच दोष बसेल, त्यामुळे ती घाबरते आणि ती बोलते की अगं त्यात मीठच नव्हतं म्हणून मी मीठ टाकून कालवलं, नाही तर सावीने पिलंच नसतं असं ती खोटं सांगते. तर मग आता इकडे जेवायला सगळे बसलेले असतात आणि सावी आणि धैर्यसुद्धा आलेले असतात. तर दामिनी त्याला विचारते की तू एवढा उशीर का लावला. तर मग धैर्य सांगतो की सावी जेवायला येतच नव्हती. आता सावी जेवायला का नव्हती येत हे तर आपल्याला माहिती आहे, कारण तिथे वटपौर्णिमेच्या म्हणजे वटपौर्णिमेसाठी ती धैर्यासाठी उपवास धरलेला असतो, त्यामुळे तिला काही खायचं नसतं. पण आता ती या सगळ्यांना कसं काय सांगणार की तिने उपवास धरलाय. त्यामुळे आता ती नाटक करत असते, तिला काय करून काहीच खायचं नसतं असा ते तिच्या डोक्यात प्लॅन असतो.
तर मग आता सगळेजण वाढायला घेतात आणि धैर्याला सुद्धा उपवास असतो. तर मग इरा त्याला बोलते की धैर्य, तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाही आहे, तुम्ही खाऊन घ्या थोडं तरी. तर धैर्य बोलतो की नाही, मी सावीसाठी उपवास धरला आहे ना, त्याच्यामुळे मी खाणार नाही. पण आता मात्र त्या सुपाची वेळ येते. नीता सावीला ते सूप देते आणि आता धैर्य स्वतःच्या हातांनी तिला ते सूप चारणार असतो, म्हणजे पाजणार असतो. तर मग आता ही म्हणजे दामिनी खुश होते, कारण तिने त्यात विष कालवलेलं असतं आणि ते आता धैर्याच्या हाताने ती सावीच्या पोटात जाणार असतं. त्यामुळे आता ती खुश झालेली असते. पण आता सावीला मात्र ते सूप खायचं नसतं, कारण ते सूप जर खाल्लं तर तिचा उपवास मोडणार असतो आणि तो उपवास अर्धवटच राहणार असतो. त्यामुळे तिला टेन्शन येतं की मला काही करून हे सूप खायचं नाही आहे, प्यायचं नाही आहे. पण आता ते सूप धैर्याने घेतलेलं असतं, कारण ती बाकीच्यांना नाही नाही बोलते. मग आता ते सूप धैर्याने घेतलेलं असतं आणि नीताने त्याला सूप एका वाटीत काढून दिलेलं असतं आणि धैर्य ते सूप तिला पाजणारच असतो. पण तेवढ्यात आता सावी काय करते, तिला काही करून ते सूप प्यायचं नसतं. त्यामुळे आता ती नाटक करते आणि ते सूप असं फेकून देते, असं त्याचा हात हिसकते. त्यामुळे आता ते सूप पूर्ण खाली सांडतं. त्यामुळे आता इथे सुद्धा दामिनीचा प्लॅन फसतो, कारण सावीला काहीच खायचं नसतं. त्यामुळे आता दामिनी चिडते आणि बोलते की सावी, तुला कळतं की नाही, हे सूप आता कोण खाणार, तू सकाळपासून काहीच खाल्लं नाही. तर धैर्य तिथं असतो, त्यामुळे हिला काय बोलता येत नाही जास्त. त्यामुळे आता ती धैर्याच्या पुढे थोडीशीच रागवलेली असते. पण तिला मनातनं खूप दुःख झालं असतं, कारण तिने ते विषबाधेचं औषध टाकलेलं असतं आणि आता त्या सावीने पूर्ण असं सूप ते खाली सांडून दिलेलं असतं. पण आता ते सांडून का दिलेलं असतं तिला काय माहिती नसतं त्यात विष वगैरे. पण आता सावीचा उपवास मोडायला नको म्हणून तिने हे सगळा प्रकार केलेला असतो. तर मग आता इथे सुद्धा दामिनीचा प्लॅन फसतो, कारण आता ही सावी ते सूप काय पिणार नसते आणि तिचा उपवास दिवसभर चालणार असतो. त्यामुळे तिने म्हणजे तिला काही ते खाता येत नाही आणि तिने काही खाल्लंसुद्धा नसतं. पण ती आता वेडी आहे, त्यामुळे आता ही म्हणजे ह्यांना वाटते ती वेडी. त्यामुळे आता ती वेड्या होण्याचं नाटक करणार आणि असंच काही ना काही करून ती दामिनीचा प्लॅन फ्लॉप करणार. पण त्यानंतर सुद्धा दामिनी शांत बसत नाही, तिला संकेत कळत नाही. त्यामुळे ती दुसऱ्या दिवशी काय करते, ती दुसऱ्या दिवशी येते आणि ती सावीसाठी दूध तयार करायला लागते आणि जे दूध तयार झालेलं असतं त्यात सुद्धा ते विषबाधेचं औषध टाकते. पण मात्र सावी इकडे सगळं पाहत असते आणि तिला जो रीना आणि परागने फोन दिलेला असतो, त्या फोनमध्ये आता सावीने सगळी शूटिंग वगैरे केलेली असते की दामिनी तिच्या दुधात ते विषबाधेचं म्हणजे काहीतरी औषध टाकते. पण आता सावीला माहिती नसतं नक्की कसलं औषध आहे. त्यामुळे आता ती काहीतरी औषध टाकत असते, हे सावीला दिसलेलं असतं. त्यामुळे आता सावीने लगेच त्या गोष्टीचा व्हिडिओ काढून ठेवलेला असतो आणि आता जेव्हा ती दामिनी तिच्यासाठी दूध घेऊन येते, तेव्हा आता मग तो व्हिडिओ तिने धैर्याला दाखवलेला असतो की धैर्य, पाव दामिनी मॅडमने काहीतरी टाकले आणि मी तुम्हाला बोलली होती ना, ही खूप वेडी माणसं आहे, ही खूप वाईट माणसं आहे म्हणून. असं तिने म्हणजे ती बोलतच असते तिच्या वेड्या मनात की ही वाईट माणसं ही मला त्रास देतात वगैरे. पण धैर्याला मात्र काही कळत नाही, कारण ती वेडी आहे. त्याच्यामुळे ती काही बोलू शकते, काही करू शकते, असं तर त्या दामिनीने त्यांना सांगितलेलं असतं. पण जरी ती वेडी असली तरी वेडी मुलं खरं बोलतात की त्यांना कोण त्रास देते आणि कशाच प्रकारे त्रास देते. पण धैर्याला मात्र हे कळत नाही की नक्की काय चालले. त्यानंतर मग आता सावीने धैर्याला व्हिडिओ दाखवलेला असतो. त्यामुळे धैर्य तिला विचारतं, आई तू काय टाकलेस म्हणून. आणि आता दामिनीचा पर्दाफाश होतो आणि दामिनीने केलेले जे काही असतं कर्म तिचे अर्थात त्या कर्माचं फळ आता तिला धैर्य देणार असतो. आणि धैर्याला तर आता कळलेलं आहे की दामिनीने त्याच्यात विष काहीतरी कालवले. त्याच्यामुळे आता तो तिला जाब विचारतो आणि त्या दुधाची पूर्ण चकसी घेतो की ह्या दुधात नक्की काय मिसळले. आणि तो दामिनीच्या कानाखाली देतो, तो स्वतःच त्याच्या आईच्या कानाखाली देतो, कारण त्याची आई त्याच्या बायकोच्या जीवाशी खेळलेली असते, तिच्या जीवाशी उठलेली असते. मग दामिनीसुद्धा तिचं सत्य कबूल करते आणि आता सावीसुद्धा धैर्याला सगळं सत्य सांगते की मी वेडी नाही आहे, मला सगळं आठवतं आहे म्हणून, आणि माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट मात्र दामिनी मॅडमने केलेला आहे. असं आता सगळं सत्य जे काय असतं दामिनीचं ते आता धैर्याला कळलेलं असतं. पण आता धैर्याची याच्यावर रिॲक्शन काय असेल आणि धैर्य तिला नक्की कोणती मोठ्यातली मोठी शिक्षा देईल हे आता आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा भाग पाहायला विसरू नका आणि आपल्या या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला उद्याचा येणारा व्हिडिओ आल्यावर लगेच कळेल. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.